अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला संपुष्ट ही हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला महयोग पीठे तटे भीमरथा वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो प्रथमनमन पाण्डुरङ्गाकारो दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची गम 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 सप गम 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 रे ग सरे नि सप नि रे सरे रे ग रे गम 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 नि संदनी पदम पद रे ग रे गम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार होणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार असा आपल्या या मेखळी गावामध्ये
सुंदर असं गणेशाचं मंदिर आहे आणि अनादी वर्षापासून या ठिकाणी आपण जर चतुर्थीला कीर्तनाचं नियोजन करत असता आणि या चतुर्थीच्या कीर्तनाचं पुष्प मला मिळालेलं आहे। आज खऱ्या अर्थाने चतुर्थी आहे आणि चतुर्थीच्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे, म्हणून त्या गणपती बाप्पाला अगोदर आपण सर्वांनी वंदन करायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। अशा विघ्नांचं निवारण करणारे जे गणपती बाप्पा आहेत, या गणपती बाप्पांना प्रत्येक कार्यामध्ये जिथं पहिलं स्थान दिलं जातं असे असणारं हे देवस्थान जे अनादी आहे। अनादी आहे म्हणजे नाहीतर तुम्ही असा विचार करा, आपण कधी विचार केला असेल भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या लग्नामध्ये पहिल्यांदा गणपतीचं पूजन केलं होतं। आता तुम्ही म्हणाल हे कसं, आई बापाच्या लग्नामध्ये कुठं पोरं असतात का? नाही, परंतु जर महादेवाच्या आणि पार्वतीच्या लग्नामध्ये गणपती बाप्पांचं पहिल्यांदा पूजन होत असेल तर याचा अर्थ काय? कारण हे दैवत जे आहे ते अनादी आहे, म्हणजे अनादी शब्द घ्यायचा आणि मग गणपती घ्यायचा आणि गणपती शब्द घेऊन त्या ठिकाणी आपल्याला अनादी शब्द घेतला पाहिजे, कारण त्यांच्या अगोदर ते होते। जेव्हा पृथ्वी निर्माण झाली नव्हती, पृथ्वी निर्माण होण्याच्या अगोदर सुद्धा गणपती बाप्पांचा अवतार होता, म्हणून हे दैवत अनादी आहे। आणि आपण बघतो की 33 कोटी देव आहेत हिंदू धर्मामध्ये, परंतु लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला। याचं कारण काय? याचं कारण असं आहे, जो समुदायाचा मालक आहे गणपती, पती म्हणजे मालक आणि गण म्हणजे समुदाय, जो समुदायाचा मालक आहे असा गणपती। आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो सवेंद्या आत्मरूपा। म्हणून अशा गणपती बाप्पाला पहिल्यांदा आपण वंदन करायचं आहे। प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला। मुलगा जर का घराचा पाया असेल, मुलगा जर का घराचा पाया असेल तर मुलगी घराचा कळस आहे, बरोबर आहे का? का मुलगी घराचा पाया आहे? मुलगी जर का घराचा कळस असेल तर मुलगा घराचा पाया आहे। मुलगा घराचं गीत असेल तर मुलगी घराचं संगीत आहे। मुलगी जर का घराची ज्योती असेल तर मुलगा घराचा दीप आहे। म्हणून मुलगा आणि मुलगी ही समानच आहे, याच्यामध्ये भेदभाव, जरी मुलीला जन्म दिला तरी मुला मुलीमध्ये कधी भेदभाव आयुष्यामध्ये करायचा नाही। अवघ्या घराची काळजी घेणारा बाप आहे, पण त्या बापाची काळजी घेणारी सुद्धा जगाच्या पाठीवरती लेक आहे आणि हे तिचं कर्तृत्व आहे, लक्षात घ्या, हे तिचं कर्तृत्व आहे। पण अलीकडे ते कर्तृत्व थोडंसं ढासळलंय। काय वाटतं तुम्हाला? मुलींना तुम्ही राग येऊ देऊ नका। तुम्ही जर स्वतःला मुलगी समजत असाल, म्हणून सांगितलं पहिल्यांदा राग येऊ देऊ नका, आपण जर स्वतःला मुलगी समजत असू आणि ती हिंदू धर्मातली समजत असू तर उद्यापासून आपल्या हातामध्ये बांगडी असेल। नाही आता राहू द्या, आता नका लपू हात, उद्यापासून बिंदास्त घाला। तुम्ही जर तुम्हाला हिंदू समजत असाल तर तुमच्या कपाळी गंध पाहिजे। आपण जर स्वतःला हिंदू समजत असाल का, अहो धर्माची सुरुवातच स्त्रीपासून आहे। धर्म टिकवायचा असेल तर सुरुवात स्त्रीपासूनच झाली पाहिजे ना।
सुरुवात ही मुलीपासूनच झाली पाहिजे. धर्म हे फार विचार करण्याची गोष्ट आहे. धर्म उभा करायचा असेल तर तो उभा सुद्धा मुलगीच करू शकते. तो टिकवायचा असेल तर टिकवण्याची ताकद सुद्धा मुलीमध्येच आहे. आणि तो सक्षमपणे पुढे न्यायचा असेल तर ती ताकद सुद्धा मुलीमध्येच आहे, लक्षात घ्या. म्हणून मुलींना आपण विचार केला पाहिजे. आपण किती मोठं व्हा, किती शिका, कितीही मोठ्या पदावरती जा, पण आपल्या धर्माच्या दृष्टीने आपण सदैव तत्पर राहिलं पाहिजे. तुम्ही म्हणाल बांगडीवर कुठं धर्म असतो का? बांगडीवर अहो तिथंच खरा धर्म आहे, तिथंच खरा धर्म आहे, लक्षात घ्या. तिथंच खरं मोठेपण आहे. म्हणून आपल्या धर्मातले जे जे गुण आहेत ते आपण जपले पाहिजे. आपल्या ज्या धर्मातल्या ज्या काही परंपरा आहेत, ज्या संस्कृती आहेत, त्या जोपासण्याकरता जे ज्या गोष्टी आपल्या जवळ असायला पाहिजेत त्या असायलाच पाहिजेत. त्याच्यात कोणतीच तरतूद नाही, लक्षात घ्या. त्या असायलाच पाहिजेत. आणि खरंच उद्यापासून बांगड्या घालत जा. तुम्हाला माझं म्हणणं जर पटलं असेल ना तर नक्की घाला, नक्की घाला. कारण या आपल्या भविष्य काळातल्या हिंदू धर्माच्या आपण सगळ्यात मोठ्या भिंती आहोत. कोण आहोत? भिंती आहोत. आपल्या आड धर्म सुरक्षित आहे, जबाबदार आहे धर्म. कुणाच्या आड? तुमच्या आमच्या आड. आणि म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, मुलींवर फार चांगले दिवस आहेत. फक्त पळून नाही जायचं, अजिबात पळून जायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, हिंदू धर्मातला मुलगा एक वेळ कमी काम असेल, त्याला काम कमी पगाराचं असेल, कमी नोकरीचं असेल, घरी राहून करत, गावात राहून करत असेल, MIDCतला असेल, घरामध्ये आई वडील असतील, हजारो वेळा त्या मुलाशी लग्न करा. पण परकीय धर्माच्या मुलाबरोबर जाताना लाखो वेळा विचार केला पाहिजे, लाखो वेळा. हे तुम्हाला आता वाईट वाटेल, हे खूप सोपं वाटतंय. आपल्याला गाड्या मिळतात, आपल्याला पैसे मिळतात, आपल्याला चांगल्या चांगल्या ठिकाणी नेलं जातं, खायला प्यायला दिलं जातं, चांगले ड्रेस दिले जातात, भुलवलं जातं, आपलं संमोहन केलं जातं. पण ह्या सगळ्याचा परिणाम आहे सगळ्यात शेवटी नंतर आपल्याला लुटून बर्बाद करून जेव्हा परदेशामध्ये विक्री केली जाते ना, आणि त्यावेळेसचं जे जीवन आहे ना ते फार भयानक आहे, फार भयानक आहे. म्हणून विनंती असेल, खरंच पोरींनो आपण शहाण्या झालं पाहिजे. मोठ्या व्हा, मोठ्या तर तुम्ही झालेल्याच आहेत, पण शहाण्या व्हा, लक्षात घ्या. कितीही शिका, कितीही मोठं व्हा, पण उभ्या आयुष्यामध्ये आपल्या बापाला ताठ मानेने जगता आलं पाहिजे. असंच जीवन जगा आणि या शब्दाने आयुष्यभर जगलं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने मुलगी म्हणजे घराचं सौभाग्य आहे. ज्या घरामध्ये मुलगी आहे ना, ते घर भाग्यवान आहे. आणि मोठ्या प्रेमाने, मोठ्या अभिमानाने आपण सांगत जा. ज्याला 2 मुली आहेत ना त्याने अभिमानाने सांगायचं की मला 2 मुली आहेत. बाबा तुम्हाला किती मुली आहेत? ज्याला 3 मुली आहेत त्यांनी अभिमानाने सांगत जा की मला 3 मुली आहेत. परंतु आता कायदा बदललाय. आता एकावरच आलं. तर हम दो हमारे दो भी नाही, हम दो हमारा एकच. लक्षात घ्या, मुलगी पाहिजे, प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगी पाहिजे. आणि आज त्याचे परिणाम मला सांगायचंय काय, आधी लोक अशी होती, आधी ज्या काही स्त्रीभ्रूण हत्या झाल्या त्याचे परिणाम आज आपल्याला भोगावे लागतात ना. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का एखाद्याचा जमलाच, तो म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. पण त्यात पण भाग्य समजायची काही गरज नाही. ज्यांचं झालंय त्याला विचारा, ते म्हणतात अरे तुझंच बरं. ते म्हणतात अरे आम्हाला पण सुख नाही तुम्हाला पण सुख नाही. एका गृहस्थाचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर बऱ्याच दिवसाने त्याचा मित्र त्याला भेटला. तो म्हटला का रे तुझी तब्येत एवढी खराब का झाली? तो म्हटला अरे काय सांगायचं, बायको इतकी आगाव आहे की माझं काही ऐकतच नाही रे. तो म्हटला तू एक काम कर, तू तिच्या उलट चालायचं म्हणजे तुझं सुलट होईल. त्याने त्या पद्धतीने केलं. गुण तर आला, पण मनात तिचा इतका वैताग आला होता. एके दिवशी याच्या वडिलाचं श्राद्ध होतं. तो आला आणि तो तिला म्हटला हे बघ उद्या माझ्या वडिलाचं श्राद्ध आहे, पण आपल्याला ते करायचं
नाही. ती म्हटली का म्हणून करायचं नाही, मी करणार म्हटली. आता हिला उलट चालायची सवय होती आणि याच्या सगळं मनासारखं होत होतं. ती म्हटली का करायचं नाही, मी करणार म्हटली. मग तिने ब्राह्मण काका बोलवून घेतले, जेवण केलं. ब्राह्मण काका पूजा करून जेवून गेले. त्यानंतर हा आला आणि हा तिला म्हटला का ग हे पिंड वगैरे जे काय आहे ते उकिरड्यावरती टाकू का. ती म्हटली नदी नाही का. तो म्हटलाय पण तू जाऊ नको, कारण नदीला पाणी भरपूर आहे, तुला पोहता येत नाही, तू जाऊ नको. ती म्हटली नाही नाही मीच जाणार. ही पुढं हात तिच्या पाठीमाग, अगं नको जाऊ बुडशील. ती म्हटली बुडणार, मरशील, मरणार. कायमची कटकटच गेली. कर्कश संगती दुःख उदंड फजिती. म्हणून लग्नाच्या ओघात भाग्य समजायची काही गरज नाही. आमच्या इकडे का गृहस्थाची बायको त्याच्याकडून इतकं काम करून घेते, आता कीर्तनामध्ये नाही सांगत, पण इतकं काम करून घ्यायची ती घ्यायची, शेवटी तिला नदीवरती आंघोळीला लावायची. एके दिवशी ती म्हटली अहो तुम्ही काय नदीवरती आंघोळीला जाऊ नका, आजच्या दिवस तुम्ही घरीच थांबा. मग तिने त्याच्यासाठी गरम पाणी केलं आणि त्याला साबण लावून आंघोळ घातली. आंघोळ झाल्यानंतर हे मनात विचार करायचा आज हिला नेमकं झालंय तरी काय. साबण लावून आंघोळ घातली, त्याच्यासाठी पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला. स्वयंपाक झाला, बसायला पाट टाकला, ताट वाढून ठेवलं, ताटाच्या शेजारी रांगोळी काढली. म्हटली बसा पाटा. हा तर थराथराच कापत होता, याला वाटलं आज काय सुळव देती का काय काय. ते बसलं पाठवून. बसल्यानंतर ते शेजारची सगळी लोक हा प्रकार बघत होते. मग शेजारच्या एका मावशीने विचारलं तिला का ग रोज तू तुझ्या नवऱ्याकडून इतकं काम करून घेते आणि आज याची एवढी सेवा का चालली. ती म्हटली अहो आज पोळा आहे ना, बैल पोळा. मग आजच्या दिवस बैलाला विश्रांती नको का. महाराज लग्नाच्या ओघात भाग्य समजायची काही गरज नाही. हे मी सांगत नाही, महाराज सांगतात. भाग्य तरी नो है धन पुत्र दार, भाग्य तरी नो है धन पुत्र दार, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी धन पुत्र दारा मरा. भाग्य तरी नो है धन पुत्र दारा, निकडवास बर संतापाई, पूर्व पुण्य जारी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जारी होती भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, तिकट वास मला पाये, पूर्व पुण्य जारी भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, निकटवास बरा समतापाई. महाराज म्हणतात 3 गोष्टीमध्ये आपण आपलं भाग्य समजायचं नाही. पहिली गोष्ट आहे धन, दुसरी गोष्ट आहे पुत्र, तिसरी गोष्ट आहे दारा. दारा म्हणजे पत्नी. 3 गोष्टीमध्ये आपण आपलं भाग्य समजायचं नाही. तुम्ही म्हणाल की या 3 गोष्टी असल्याशिवाय तर प्रपंच होतोय का. प्रपंचामध्ये पहिल्यांदा काय लागतंय, पैसा लागतोय ना. प्रपंच सोडा, पण आजकाल परमार्थ सुद्धा पैशाशिवाय होत नाही. याचा अर्थ असा नाही, थोडासा वजनात परमार्थ करायचा असेल तर काय लागतंय, धन लागतंय. धन हे वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. धन हे चांगलंच आहे, पण ते मापात असावं. ते एवढं पण कमी नसावं, ते जास्त पण नसावं, ते मापात असावं. आणि जर ते जास्त असेल तर त्याचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे. महाराज सांगतात जोडोनिया धन
उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी. म्हणून धन हे चांगलंच आहे. धन वाईट आहे का? अजिबात नाही. दुसरी गोष्ट, पुत्र, मुलगा चांगला आहे का? मुलगा जर तो तुमचा ऐकत असेल, जर आज्ञाधारी असेल तर तो चांगला आहे. तिसरी गोष्ट, दारा. दारा म्हणजे पत्नी. पत्नी चांगली आहे का? बायको चांगली का? तुम्ही वडिलांसारखे आहेत, चांगली का? महाराज म्हणतात चांगलीच म्हणावं लागल. घरी गेल्यावर खायची. हा, म्हणून या गोष्टी सगळ्या चांगल्याच आहेत. फक्त महाराज म्हणतात या गोष्टी भाग्य समजण्यासारख्या नाहीत. या गोष्टी भाग्य समजण्यासारख्या नाहीत. या गोष्टीमध्ये राहायचं पण मनाने नाही. या गोष्टीमध्ये राहायचं, संसारामध्ये राहायचं म्हणजे कसं तुम्हाला सांगू का? दह्यातल्या केसाप्रमाणे. कसं राहायचं? दह्यातल्या केसाप्रमाणे. दह्यातला केस जर साईडला काढला मावशी तर तो कसा निघतो? एकदम शुद्ध धुतल्यासारखा निघतो की नाही? त्याला दही लागलेलं राहतं का? एकदम शुद्ध, एकदम स्वच्छ. तसं संसारामध्ये राहिलं पाहिजे. पण आपण संसारामध्ये कसं राहतो माहिती का? गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा आहे की नाही? तो तुटून येतो पण निघून येत नाही. नाही, तसं नाही राहायचं संसारामध्ये. महाराज सांगतात संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे? संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. अशा पद्धतीने संसारामध्ये राहिलं पाहिजे. पक्ष अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. कारण या गोष्टी भाग्य समजण्यासारख्या नाहीत. यांच्याकडून दुःखाशिवाय दुसरं काहीही मिळणार नाही. एरती माईक दुःखाची जनती. मग भाग्यवंत कोणाला म्हणायचं? भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. जो पांडुरंगाला शरण जातो तो कोण आहे? भाग्यवान. भाग्यवान कोणाला म्हणायचं? तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याच लागी. ज्याला ह्या संसारामध्ये जन्म भेटला तो पण कोण आहे? भाग्यवान आहे. एवढं साधी सोपी गोष्ट समजू नका. संसार करण्याच्या निमित्ताने का होईना परंतु परमार्थ करता येतो, जन्माचं सार्थक करता येतं. तुका म्हणे जन्मा आल्याचे हे भाग्यमान आहोत आपण. आपल्याला हा देह मिळाला. नरदेह दुर्लभ जाणारे शतवर्षाची गणना. ज्या वेळेस भगवान परमात्म्याने हे सृष्टी निर्माण केली, एक केली भूचरे, एक केली खेचरे, एक केली जलचरे, चरे अचरे, ती एक काही भूचर केले, काही खेचर केले, तर काही जलचर केले. भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे, खेचर म्हणजे आकाशामध्ये उडणारे, जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. कशी सृष्टी भगवंताने निर्माण केली ऐका. सर्पादी योनीच्या ठाई मी पायची केले नाही, एक एक केली बहुपाई. 7 फुटाचा साप तयार केला पण त्याला एक पण पाय नाही दिला. आणि 3 इंचाची गोम तयार केली, पायच मोजता येत नाहीत. एवढी चित्र विचित्र सृष्टी भगवंताने निर्माण केली. पण यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं नाही का? कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही, याच्यातला एक पण मला जाणणारा नाही. म्हणून भगवान परमात्म्याने सुधारलेली आवृत्ती तयार केली माणूस. आणि माणसाकडे बघितल्यानंतर मात्र भगवंताला हात का मानव देह अल्लाहने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाहने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया
खाया पिया सुख से सोया ना जमन खोया कि भज नारायण कि भज नारायण कि भज नारायण भज मन नारायण। हा 3.5 हाताचा देह भगवान परमात्म्याने दिला, फक्त देहच नाही दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भाव रोग दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन। इंद्रिय दिली, डोळे मुख बोलाया वचन, सगळ्यात महत्वाचं हे तोंड दिलं। काय दिलं बरं? ते कशासाठी दिलं? फक्त खाण्यासाठी आणि बोलण्यासाठी दिलं का? नाही, तर त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलं। पण मी एक म्हणेल, ज्या तोंडात कधी देवाचं नावच येत नाही त्याला तोंड म्हणायचंच कसं? नामाविना मुख सर्पाचे ते बी नाही। ज्या माणसाला तोंड आहे तोच देवाचं नाव घेईल ना। आता ज्याला नाहीच काय तोंड, तो कशाला देवाचं नाव घेईल? साधं सोपं उदाहरण आहे, ज्या माणसाला डोकं आहे तोच माणूस डोक्यावरती टोपी घालेल ना। आता ज्याला नाहीच काय, म्हणजे टाळकऱ्यांचं सांगते मी, नाही तर तुम्हाला वाटेल आमचं सांगते काय। टाळ घेऊन उभा राहिल्यानंतर, टाळ घेऊन उभा राहिल्यानंतर डोक्यावरती टोपी घेतली, घातलीच पाहिजे। ज्या स्त्रीला डोकं आहे, आता नका घेऊ, आता बरोबर करंट लागला। आमच्या माता भगिनींनी काय केलं माहिती का? कीर्तनाला यायला लागल्यापासून डोक्यावरती पदर घ्यायचंच बंद केलंय हो बाबा। कुठे यायला लागल्यापासून? इथं, कारण त्यांनी इथंच ऐकलंय, डोईचा पदार आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदार आला खांद्यावरी डोईचा पदार आला कुठं? खांद्यावरी। ऐकी नाही, म्हणजे इथल्यांना नाही म्हणत मी, नाही तर तुम्हाला वाटेल आम्हाला म्हणते काय ते। आमच्या तिकडलं सांगते, विठ्ठल लक्षात घ्या, भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिला, आपण भाग्यवान आहोत। पण या देहाचा वापर कसा करायचा हेच आपल्याला कळत नाही। हा देह जर आपल्याला कळाला असता तर आपण व्यसन केलं असतं का? आपण तंबाखू खाल्ली असती का? काय काय लोक कीर्तनामध्ये सुद्धा तंबाखू खातात, कीर्तनामध्ये सुद्धा व्यसन करतात। हे मी म्हणत नाही, सेवी भांगा फू तंबाखू उदंड परी तो अखंड भ्रांती माझी। महाराज म्हणतात, जी लोक अखंड भ्रांतीमध्ये राहतात, नशेमध्ये राहतात, अशा लोकांचा परमार्थ देवाला आवडत नाही। अरे कीर्तनासारख्या पवित्र ठिकाणी तुम्ही नशा करता, कीर्तनासारख्या पवित्र ठिकाणी। एका कीर्तनामध्ये नेमकं एका माणसाने हातावरती तंबाखूचा वेडा घेतला, माझं नेमकं लक्ष गेलं। मी त्यांना म्हटलं, का हो दादा, तुम्ही तंबाखू सोडणारच नाही का? ते म्हटले, ताई एक वरती मी माझी बायको सोडेल, पण तंबाखू सोडणार? म्हणजे इतकी लोक व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत, म्हणून व्यसन करू नये। आता अलीकडे एक संप्रदाय निघालाय बघा, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, टेकडी वाले चिलिम रहा ताजा, दम लगाने तू आजा। ही अशी लोक, आमच्याकडे ते मंदिरामध्ये 4 जणांचा ग्रुपच असतो। ते 4 जण येतात मंदिरामध्ये, रोज गांजा ओढायला येतात। ते गांजा ओढताना नेमकं म्हणतात, जय भोलेनाथ। मी त्यांना म्हटलं, हो तुम्ही गांजा ओढता ते ओढताना वरून देवाचं नाव घेता, असं का बरं? ते म्हटले, ताई शंकर सुद्धा गांजा ओढत होते। म्हटलं, ओ भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केलं, त्यांची बरोबरी तुम्ही कशाला करता? तुम्हाला जमल का त्यांच्या एवढं? नाही जमणार। आणि मग गांजा ओढून तर झाले, आणि त्या नशेमध्ये त्यांनी असं ठरवलं, अरे आपल्याला रोज या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये गांजा ओढायला यावं लागतं, मग आपण काय करू?
हे मंदिरच ढकलून आपल्या घरीच नेऊ ना. मंदिराच्या चारही बाजूला 4 जण, मंदिर ढकलायला सुरुवात. बराच वेळ झाला पण आपले पतिराज घरी आले नाहीत. पण त्यांना माहिती होतं आपले पतिराज कुठे आहेत. 4 जण येतात, त्यांच्या बायका तिथं येतात आणि आल्यानंतर इकीला आपला पती लवकर ओळखू येतो. ती पायातली चप्पल काढते आणि पतीच्या पाठीत मारते. तेव्हा तो शेजारच्याला म्हणतो, रामभाऊ एवढा प्रयत्न करून हाताशी एकच वीट पडली. जी लोक व्यसन करतात, विठाला देह मिळाला पण तो कळाला नाही. अरे देहाचा वापर कुठे केला पाहिजे. इथं कीर्तनामध्ये आपण टाळ घेऊन नाचलं पाहिजे. इथं कीर्तनासाठी आपण आलं पाहिजे. या हाताचा वापर आपण कीर्तनामध्ये टाळी वाजवण्यासाठी केला पाहिजे. भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिला, कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. कारण तो भाग्यवान आहे, तो धन्य आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. तो भाग्यवान. भाग्यवान कोणाला म्हणायचं? तिसरा भाग्यवान त्याला म्हणायचं काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवधी आनंदाची सृष्टी झाली. अरे ज्यांच्या अंतकरणातून काम क्रोधादी विकार निघून गेले तो पण कोण आहे? भाग्यवान आहे. आणि चौथा भाग्यवान त्याला म्हणायचं ज्याला खऱ्या संताची भेट झाली तो भाग्यवान. कारण आज कलियुगामध्ये खऱ्या संताची भेट होणं अवघड गोष्ट आहे. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. खूप अवघड आहे हो. संतांना ओळखायचं असेल तर बहिरंगावरून कधीच ओळखायचं नाही, अंतरंगावरून ओळखायचं नाही. तर आपलं कसं होतं, आजकाल लोक बहिरंगाला जास्त बोलतात. एका एसटी स्टँडवरती एका एसटी मधून एक संन्यासी महाराज खाली उतरले. अंगावरची भगवी कपडे बघितल्यानंतर सगळी लोक त्यांच्या दर्शनासाठी जमा झाली. रांगच्या रांग लागली आणि एक श्रीमंत माणूस होता, त्याने खिशातली 500 रुपयाची नोट काढली आणि महाराजांच्या पायावर ठेवली. पण काय त्याच्या लक्षात आलं काय माहित, तो म्हटला महाराज हे नोट तुम्ही तुमच्या खिशात ठेवा, जर वारं फिरा आलं तर उडून जाईन. आता ते महाराज त्याच्यावरती रागवले, म्हटले अरे तुला कळत नाही का मी संन्यासी, आणि संन्यासी कधीच पैशाला हात लावत नाही. अरे असं काय बोलतो. तेव्हा महाराज मला माफ करा, तो म्हणतो माझं चुकलं. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो ठीक आहे मी तुला माफ करतो, पण ही 500ची नोट तू तुझ्या हाताने माझ्या खिशात ठेव म्हणजे झालं. म्हणजे आधी म्हणतो की मी पैशाला हात लावत नाही, नंतर म्हणतो तुझ्या हाताने माझ्या खिशात ठेव. म्हणून संतांना ओळखायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं लक्षण, ज्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही त्याला म्हणायचं संत. अशा संताची भेट होणं अवघड आहे. मुळात संत बनणंच खूप अवघड आहे. सोसी जगाचे आघात त्याला संत म्हणायचं. जो जगाचं आघात सहन करतो तो संत आहे. मला सांगा, ज्या दगडाला देव बनण्याची इच्छा आहे त्याने अगोदर कुठं गेलं पाहिजे? पाथरवटाकडे गेलं पाहिजे ना. मग पाथरवटाकडे गेला म्हणजे तो देव झाला का? नाही. त्या पाथरवटाने मारलेल्या त्या छन्नीचे त्या हातोडीचे घाव त्या दगडाला सहन करावे लागतात आणि मग त्या दगडाला कुठतरी देवतेचा आकार येतो. मला सांगा, जो त्या दगडावरती घाव मारतोय तोच त्या दगडाला काय बनवतोय? देव बनवतोय. म्हणून आपल्यावरती जर कोणी घाव मारत असेल तर त्याचे अपकार आपण कधीच मानायचे
नसतात. उलट समजून चालायचं की हाच आपल्याला देव बनवणार आहे. निंदा करणारी लोक पाहिजेतच. महाराज सांगतात निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. चुकलं का? मग कुठं? तालुक्यात शेजारीच पाहिजे. निंदा करणाऱ्या लोकांना आपल्या बंगल्याच्या शेजारी बंगला बांधून द्या, पण त्यांना आपल्या जवळ ठेवा. निंदा करणाऱ्या लोकांना बिस्लरीतलं पाणी प्यायला द्या, पण त्यांना आपल्या जवळ ठेवा. माझं सांगण्याचा भाग काय, निंदा करणारी लोक पाहिजे. आणि या जगामध्ये जो सहन करतो ना तोच टिकतो, जो सहन करत नाही तो टिकत नाही. म्हणून सहन करता आलं पाहिजे. मला असं वाटतं की इकडल्यापेक्षा जास्त सहनशक्ती इकडे. आमच्या माता भगिनींकडे जेवढी सहनशक्ती ना तेवढी तुमच्यात नाही असं मला वाटतं. नाही, मला तुमचा अभिमान वाटतो, मला तुमचं कौतुक पण वाटतं. आपल्याकडे खूप मोठा त्याग आहे. ज्या आईवडिलांनी आपल्याला 20-25 वर्ष जीवाच्या पलीकडे सांभाळलं, ज्या आईने आपला लाड केला, ज्या बापाने आपला लाड केला, ज्या बापाचा काळजाचा तुकडा होतो आपण, ज्या भावाच्या बहिणीच्या संगतीत आपण 20-25 वर्ष राहिलो, आणि त्या घरदाराला अख्ख्या सोडून, आईवडिलांना सोडून, भावा बहिणींना सोडून तुम्ही एका मिनिटात यांच्या घरी आला का नाही? बरं, यांची तुमची काय आधी ओळख? आता असते, पण आधी नाही नाही, आताच काय सांगायच नको. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हा त्याग आहे, हा त्याग आहे. तुमच्याकडे त्याग आहे, तुमच्याकडे सहनशक्ती आहे. लक्षात घ्या, कितीही टेन्शन येऊ द्या, कितीही टेन्शन. एखाद्याला म्हटलं ना, का तुम्ही दारू का पिता? खूप वाईट आहे, दारू पित जाऊ नका. ते म्हणतात नाही ताई, मला टेन्शन असतं म्हणून मी. अरे यांना टेन्शन येत नाही का कधी? सहन करता आलं पाहिजे, सहन करता आलं पाहिजे. माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे. एका लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं. आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी निमंत्रित केलं. आम्ही गेलो. गेल्यानंतर दादांनी ते, आता लोहाराचं दुकान म्हटलं, त्याच्या दुकानामध्ये काय असणार आहे? हातोडा होता, हातोडी होती, छन्नी होती, पकड होती, गोडसे होते, आणि मध्यभागी एक आयरन ठेवली होती. आम्ही गेलो. गेल्यानंतर दादांनी आमच्या हातामध्ये ते कुंकवाचं पात्र दिलं. आता आम्ही काय करणार? ज्या नवीन वस्तू दिसतायत त्याला अगोदर आम्ही गंध लावणार ना. आणि ज्या वेळेस आम्ही त्या नवीन वस्तूला गंध लावण्यासाठी गेलो त्यावेळेस दादांनी आम्हाला थांबवलं. म्हटले ताई, अगोदर या आयरणीला गंध लावा. कशाला? आयरणीला. म्हटलं हो दादा, हे हातोडा, हातोडी, हे छन्नी, पकड हे नवीन आहे ना, अगोदर नवीन वस्तूला गंध लावला पाहिजे ना. म्हटलं दादा, आणि तुम्ही आयरणीला गंध लावायला सांगता. म्हटलं दादा, ही आयरन तर किती जुनी. दादा म्हटले ताई, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ही आयरन खूप जुनी आहे. कारण याच आयरणीवरती माझ्या पंजोबांनी धंदा केला होता, ह्याच आयरणीवरती माझ्या आजोबांनी धंदा केला होता. हीच आयरन माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांकडे दिली, आणि हीच आयरन माझ्या वडिलांनी माझ्याकडे दिली. आज मी ह्या आयरणीवरती धंदा करतोय. म्हटलं बाप रे, एवढी जुनी आयरन. मी पुन्हा प्रश्न विचारला. म्हटलं दादा, आयरन जुनी आहे, तर मग हातोडा का नवीन आहे? हातोडी का नवीन आहे? छन्नी का नवीन आहे? पकड का नवीन आहे? दादांनी मला सांगितलं, ताई, हातोडा तुटला, हातोडी तुटली, छन्नी तुटली, आणि म्हणून त्यांना नवीन आणावं लागलं. मी पुन्हा प्रश्न विचारला. म्हटलं दादा, हातोडा का तुटला? हातोडी का तुटली? छन्नी का तुटली? पकड का तुटली? आणि आयरनच का टिकली? त्यावेळेस दादांनी मला जे उत्तर दिलं होतं ते खूप मजेशीर आणि मार्मिक उत्तर होतं. दादांनी मला सांगितलं, ताई, हातोडा, हातोडी, छन्नी, पकड हे घाव मारणारे आहेत म्हणून तुटले, आणि आयरन ही घाव सहन करणारी आहे म्हणून टिकली. कोण टिकलं? म्हणून आयरणी सारखं बना, हातोडा हातोडी सारखं बनवू नका. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे,
अभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे, अभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी, सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. घाव बसेल घावावरी सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे, अभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला थिंगी थिंगी वाहू दे, अभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे, अभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. हे काय कुठल्या संताचं प्रमाण नाही, पण खूप जुनं गाणे, जुन्यातून काहीतरी घेण्यासारखं असतं. आताच्या गाण्याचं काही विचारूच नका, ऐकू पण वाटत नाही, घ्यायचं तर लांबच राहिलं. ऐरणीसारखं बनलं पाहिजे एवढाच उद्देश आहे. पण संत बनणं इतकं सोपं नाही. जो जगाचा आघात सहन करतो त्याला संत म्हणतात, आणि अशा संताची भेट होणं ते सुद्धा गोष्ट इतकी सोपी नाही. आणि ज्याला झाली त्याच्यासारखं भाग्यवान दुसरा कोणीच नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. तो भाग्यवान आहे ज्याला खऱ्या संताची भेट झाली. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला माझ्या स्वप्नात का होईना परंतु संत महात्मे भेटले, मला संताचा साक्षात्कार झाला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना जो आनंद झाला त्या आनंदाच्या भरात तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणात, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य, उजळले भाग्य. अवघे चिंता वारले, 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 अवघे चिंता वारले. संत दर्शने हालाभ, 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 संत दर्शने हालाभ. जळले भाग्य आता अवघी चिंता बारली. महाराज म्हणतात, माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी संपूर्ण चिंताच नष्ट झाली. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. मला सांगा, ज्या ठिकाणी भगवंत आहे, ज्या ठिकाणी भगवंताचं चिंतन आहे, त्या ठिकाणी चिंता राहीलच कशी?
भगवंताचं चिंतन करा, चिंता राहणार नाही. भगवंताच्या चिंतनापासून दूर जा, चिंता आल्याशिवाय राहणार नाही. आता इथं तुम्ही प्रत्येक जण कीर्तनामध्ये आहात, कोणाच्या डोक्यामध्ये काही चिंता आहे का? काही विचार, काही टेन्शन? अजिबात नाही. फक्त या ठिकाणी आल्यानंतर आपलं मन तेवढं त्याला देता आलं पाहिजे. नाहीतर शरीराने इथं आलं, मन मात्र कुठं? घरी, मन दुसरीकडं. तसं भगवंत आपल्याला प्राप्त होणार नाही, लक्षात घ्या. तसं ते सुख आपल्याला मिळणार नाही. काही काही लोक बघा शरीराने इथं येतात, काही काही लोक एकतर कीर्तनालाच येत नाही. त्यांचं मन त्यांना सांगतं, रे काय ऐकायचं कीर्तन, आहे की नाही? एक मन म्हणतं चला कीर्तनाला, दुसरं मन म्हणतं कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालंय, आहे की नाही? तिसरं मन म्हणतं अरे नाही जायचं तर नको जाऊ, आपण जरा लांब बसू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात, आपण एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतं रे नको नको, कुणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा व्हायचा, हे असं मन आहे. म्हणून हे मन या ठिकाणी जरी आलं तरी भगवंताला तेवढं देता आलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये बासरी वाजवायचे, पण तो बासरीचा आवाज गोकुळातल्या सगळ्याच गवळणींना जात होता का? नाही. तर ज्या गवळणी त्याच्यावरती खरं प्रेम करत होत्या, फक्त त्यांनाच तो आवाज जायचा. तेवढं रममान होता आलं पाहिजे भक्तीमध्ये, बस. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जला दे प्रीत लगा दे, जोत जला दे प्रीत लगा दे, गले से लगा ले मुरली वाले, बंसी वाले, मुरली वाले, बंसी वाले, मुरली वाले, बंसी वाले. मैं तो राधा गई बदनाम रे, मैं तो राधा गई बदनाम रे, हरि भजना बिना नहीं कोई काम रे, हरि भजना बिना नहीं कोई काम रे, दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो गया पावन, चरणों में ले ले मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले हो. एवढं आपलं मन त्याला देता आलं पाहिजे, चिंता राहणार नाही. बरं, आपल्या जीवनामध्ये दुःख काय याचं कारण असे, माणूस आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहत नाही. महाभारत असं बोलतं की पृथ्वीवरच्या एका माणसाला पृथ्वीवरची सगळी संपत्ती जरी गोळा करून दिली तरी त्याचं समाधान होणार नाही. तरी पण त्याला असं वाटेल की आता स्वर्गामध्ये गेलं पाहिजे, स्वर्गामध्ये गेलं की वाटेल स्वर्गाचा राजा झालं पाहिजे, स्वर्गाचा राजा झालं की वाटेल आता ब्रह्मलोकामध्ये गेलं पाहिजे, ब्रह्मलोकामध्ये गेलं की वाटेल ब्रह्मदेव झाला पाहिजे, ब्रह्मदेव झाला की वाटेल 4 तोंडाचं झालं पाहिजे, 4 तोंडाचं झालं की वाटेल 10 तोंडाचं झालं पाहिजे, 10 तोंडाचं झालं की वाटेल 12 तोंडाचं झालं पाहिजे. हे काय रात्रभर संपायचं नाही. माणसाला एक मिळालं की अजून मिळावं असं वाटतं. नगरसेवक जरी असला तरी त्याला असं वाटतं की नगराध्यक्ष व्हावं.
नगराध्यक्ष झाला की वाटतं आमदार व्हावं, आमदार झालं की वाटतं खासदार व्हावं, खासदार झालं की वाटतं मुख्यमंत्री व्हावं, मुख्यमंत्री झालं की वाटतं पंतप्रधान व्हावं, पंतप्रधान झालं की वाटतं राष्ट्रपती व्हावं. आणि राष्ट्रपती जरी झाला तरी त्याचं समाधान होत. वाटल्यास विश्वास नसेल तर तुम्ही त्यांना जाऊन विचारू शकता. एके ठिकाणी गृहस्थ खासदार झाले, चांगल्या मताने निवडून आले आणि एक महाराज त्यांचा परिचय होता. महाराज गेले, महाराजांनी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं. म्हटले अभिनंदन साहेब, तुम्ही खासदार झाला. तो म्हटलं कशाचं काय, रती माई का दुःखाची जनती. महाराज म्हटल्यावर तुम्ही खासदार झालात ना. म्हटलं हो. मंत्रिमंडळामध्ये गेलात ना. म्हटलं हो. मग तरी पण तुमचा चेहरा असा पडलेला का. तो म्हटला महाराज, सरकारने असं खातं दिलंय की काही खाताच येत नाही. मग अशा माणसाचं किती खाल्लं म्हणजे समाधान होईल. खऱ्या अर्थाने समाधान कशामध्ये, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती हो सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. संगतीमध्ये, वैष्णवांच्या संगतीमध्ये. म्हणून जीवनामध्ये ज्याला संताची संगत झाली, संताचं दर्शन झालं, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला. जीवनामध्ये संताचं दर्शन झालं की जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा लाभ होतो. तो कोणता, साक्षात भगवंताची प्राप्ती, हरिप्राप्तीशी उपाय. धरावे संताचे ते पाय. म्हणून संत महात्म्य आपल्याला सांगतात त्या भगवंताला हृदयामध्ये कसं ठेवायचं. बरं, भगवंताला हृदयामध्ये ठेवता येतं का. आतापर्यंत कुणी ठेवलेलं आहे का. देवाला कसं हृदयात ठेवायचं, तर देवाला हृदयामध्ये संत महात्म्यांनी ठेवलं. कशा पद्धतीने, साठविला हरी जेही हृदय मंदिरी. ज्या पद्धतीने हनुमंतरायांनी श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देवाला हृदयामध्ये कसं ठेवायचं तर आपल्याकडे वेळ नाहीये, पण खऱ्या अर्थाने थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. उदाहरण हनुमंतरायांचं, सावता महाराजांचं किंवा तुकोबाराय सांगतात की ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या पेटीमध्ये अनमोल वस्तू ठेवण्याची पद्धत होती, अगदी त्याच पद्धतीने तुकोबाराय म्हणतात
मी माझ्या हृदयरूपी पेटीमध्ये भगवान रूपी दागिना ठेवलाय. तिसरं संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय. एक श्रीमंत सावकार होता. त्याचा रोजचा नियम होता देवाची पूजा करायची. देवाची पूजा केल्याशिवाय बाकी कुठलंही काम करायचं नाही. पण त्याला असं वाटायचं की ज्या पद्धतीने आपण परमार्थिक आहोत, देवाची पूजा करतो, त्याच पद्धतीने आपल्या मुलाने सुद्धा परमार्थिक असावं. म्हणून तो आपल्या मुलाला सुद्धा पहाटे 4 वाजता उठवायचा आणि त्याच्याकडून देवपूजा करून घ्यायचं. पण त्याला मात्र ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हता. तो बळच वडील म्हणतायत म्हणून उठायचा आणि बळच कशी तरी देवपूजा करायचा. बरेच दिवस अशी सेवा चालू होती. आणि एके दिवशी त्याच्या वडिलांनी सांगितलं, बाळू मी उद्या गावाला जाणार आहे, त्या उद्याची आणि परवाची देवपूजा तुला करायची. तो म्हणतो, बाबा तुम्ही खुशाल जावा, अजिबात काहीच काळजी करू नका, मी सगळं काय करतो. मनामध्ये म्हणतो, बरं झालं म्हातारं चाललंय, तेच तेवढाच आराम तरी मिळत. आणि म्हातारं गेल्यानंतर हा दुसऱ्या दिवशी निवांत झोपला. पण आईने उठवलं, म्हटली उठ देवपूजा करून घे. तो म्हटला, आई अगं आजच्या दिवस तरी झोपू दे. आई म्हटले, अरे तुला काही कळतं का नाही, आपल्या घरामध्ये 12 वर्षापासून हा नित्यनेम चालू आहे आणि तो इतका सहजासहजी बंद पडता येणार नाही. तुला उठावंच लागेल आणि देवपूजा करावीच लागेल. बळच कस तरी उठला आणि देवपूजा केली. पण दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार. आता मात्र त्याला इतका वैताग आला. त्याने सगळे देव घेतले, एका उपरण्यामध्ये बांधले, एक बकेट घेतली, विहिरीवरती गेला, सगळ्या देवांना बकेटमध्ये टाकलं आणि ती बकेट पाण्यात बुडवली. पण गंमत अशी झाली, त्यात जे वजनाने हलके देव होते का नाही, ते असे पाण्यावरती तरंगायला लागले. त्याने बकेट बाहेर काढली, बघतोय तर बकेटमध्ये फक्त 3च देव. तो म्हटला, अरे फार वाईट झालं, मला वाटलं देवांना पोहता येत असेल. ते 3च देव घेऊन घरी आला. देव घरामध्ये ठेवले. नाहीने विचारलं, बाळू देवाला गंध लावला का? तो म्हटला, आई आता देवाला 10 दिवस गंध लावता येणार नाही. आई म्हटली, का? तो म्हटला, अगं त्यांना सुतक पडलंय ना. आता मात्र आई त्याच्यावरती इतकी रागवली, इतकी चिडली. शेवटी आई रागवल्यामुळे तो सासरवाडीला निघून गेला. तर सासरवाडीला गेल्यानंतर सासूबाई म्हटल्या, बाई जावई बापू बरं झालं तुम्ही आला. तो म्हटला, का हो मामी? ती म्हटले, हो काय सांगायचंय, परवाच तुमचे वडील आले आणि तुमच्या सासऱ्याला घेऊन गेले, तेव्हा इथली देवपूजा कराय कोणीच नव्हतं, बरं झालं तुम्ही आला. अवघडच कंडिशन झालं. म्हटलं हिथं पण तेच. तो म्हटला, मामी मला देवपूजेसाठी खूप भारी भारी वस्तू लागतात. ती म्हटली, काय पण माग, पण देवपूजा कर. देव घरामध्ये मस्तपैकी अत्तर वगैरे शिंपलं, फुलं आणून ठेवली. जावई बापू देवपूजेसाठी बसले. तेवढ्याच शेजारी बाई आली. बाई म्हटली, तुमच्या घरामध्ये एवढी छान देवपूजा कोण करतोय हो? सासूबाई म्हटल्या, ग बसा, ते आमच्या जावई बापू आहेत. बाई एवढी छान देवपूजा करतात, लगेच माझी पण देवपूजा त्यांच्याकडूनच उरकून घेते. आता मात्र ह्याला बसलेल्या जागेवर थंडी ताप सुरू झाला. ते तिथून तसंच उठलं. शेजारी बाईने विचारलं, काय जावई बापू कधी आला? तो म्हटला, तुम्हाला काय करायचंय? ती म्हटली, आमची देवपूजा करायची. काय करायची? बळच कस तरी गेला, त्यांची पण देवपूजा केली ना. आता मात्र विचार केला, ही देवपूजा करण्यापेक्षा मेलेला बरं. सकाळी पहाटे लवकर उठला, 4 वाजता. जवळच्याच एका शेतामध्ये विहीर होती, त्या विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी गेला. पण तेवढ्यात ते विहिरीच्या मालकाने पाहिलं. ते दारी धरण्यासाठी तिथं आले होते. 4 वाजता लाईट आली होती. त्यांनी पाहिलं. ते म्हटले, ओ पाहुणे तुम्ही कुठून आलाय आणि माझ्याच विहिरीत का जीव देता? अहो तुम्हाला जर लईच कामाचा कंटाळा आला असेल तर माझ्या घरी राहा. 3 वेळचं काही खायचं ते खा, अजिबात काहीच काम करू नका, फक्त देवपूजा करा. आता अशा लोकांनी किती जरी वेळा देवपूजा केली तरी त्या देवपूजेचं फळ त्यांना मिळणार आहे का? नाही. म्हणून बाबांनो, अंतकरणामध्ये हा ठेवा असल्याशिवाय तो मिळत नाही. पण तुकोबाराय म्हणतात, हा भावरूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला सापडला. अभंगाच्या शेवटच्या मने होता ठेवा, तुका 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 मने होता ठेवा.
पद्मनाभ जोडीला संत दर्श नेहालाभ संत दर्श नेहालाभ